नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीचा अभ्यासक्रम समजून घेणार आहोत। पोलीस भरती ही एकूण 150 गुणांसाठी होते। 150 गुणांमध्ये पहिल्यांदा मैदानी चाचणी ही एकूण 50 गुणांसाठी होते, तर त्यानंतर होणारी लेखी आहे ती 100 गुणांसाठी होते। ही अशी एकूण 150 गुणांची प्रक्रिया पोलीस भरतीत पार पडते। मुलाखत हा पाठ पोलीस भरतीत असणार नाही। या 150 गुणांमध्ये की मुलांमध्ये प्रश्न असा असतो की अगोदर त्या ठिकाणी लेखी होणार की नंतर फिजिकल आणि अगोदर फिजिकल होणार की नंतर लेखी। तर 2019 साली जे फॉर्म भरून घेण्यात आले त्यांची भरती जी झाली तर ती 21 ला झाली। तेव्हा वर्षीचा अपवाद वगळता म्हणजे त्या वर्षी आपल्याला अगोदर लेखी परीक्षा घेण्यात आली आणि नंतर फिजिकल घेण्यात आलं, म्हणजे मैदानी चाचणी घेण्यात आली। अन्य वेळेस कायम पहिल्यांदा मैदानी चाचणी झालेली आणि नंतरच लेखी परीक्षा झालेली। हे विद्यार्थ्यांनी इथे लक्षात ठेवा। मुलांच्या बाबतीत हा प्रश्न खूप वेळा निर्माण होतो मनामध्ये की सर अगोदर फिजिकल होणार की अगोदर लेखी होणार। या गोंधळात न पडता आपण पूर्णपणे आपल्या अभ्यासावरती फोकस करावा, मैदानी चाचणीवरती फोकस करावा आणि लेखीवरती लक्ष केंद्रित करावं। तर इथे त्यानंतर 19 नंतर जे परत 21 ला आणि त्यानंतर 21 चे पेपर 23 ला झाले, परत पुढे 22 चे पेपर आता 24 मध्ये झाले, काही 25 मध्ये झाले। मग ह्या पुढील ज्या 2 भरती झाल्या तर त्यावेळेस त्या ठिकाणी अगोदर आपल्या पुढे मैदानी चाचणी त्या ठिकाणी झाली आणि नंतर लेखी परीक्षा झालेली, किंवा 19 चा अपवाद वगळता त्याच्या अगोदर जेव्हा पोलीस भरती आपल्या पुढे अगोदर झाली तर तेव्हाही पहिल्यांदा मैदानी चाचणी झाली आणि त्यानंतर लेखी परीक्षा झाली। जे हे आपल्याला इथे कळणं गरजेचं आहे। तर आज आपण त्यात पुढील भागाकडे आता जाणार आहोत की ह्या 150 गुणांच्या एकूण अभ्यासक्रमाच्या बाबतीत माहिती घेणार आहोत। तर यात होणारी जी पहिल्यांदा होणारी आहे तर ती मैदानी चाचणी। या मैदानी चाचणीमध्ये मुले आणि मुली यांमध्ये इव्हेंटच्या बाबतीत माहिती तुम्हाला मी सांगतो। तर मुलांच्या बाबतीत 50 गुणांच्या मैदानी चाचणीमध्ये 15 गुणांसाठी राहणार आहे ते म्हणजे 100 मीटर। त्यानंतर पुढील 15 गुणांसाठी असणार आहे गोळाफेक आणि 1600 मीटर साठी राहणार आहेत त्या ठिकाणी 20 गुण, म्हणजे अशी एकूण 50 गुण। आणि मुलींसाठी त्या ठिकाणी जे 50 गुण राहणार आहेत तर त्यामध्ये 100 मीटरला राहणार आहेत 15 गुण, 800 मीटरला त्या ठिकाणी राहणार आहेत 20 गुण आणि गोळाफेकला राहणार आहेत 15 गुण। तर असे राहणार आहेत इथे हे 50 गुण। म्हणजे इथे मुलींसाठी असणाऱ्या 2 इव्हेंटचा विचार करता तर मुलांना 1600 मीटर असणार आहे, मुलींना 800 मीटर असणार आहे आणि गुण मात्र सेम राहतील, त्या ठिकाणी 20 गुण राहतील त्या 2 इव्हेंटसाठी। पुढे आता जायचं आपल्याला लेखीकडे। लेखीचा विचार करता 100 गुणांसाठी लेखी होणार आहे। 100 गुणांच्या लेखीमध्ये आपल्या पुढे दिलेलेच इथे लेखी परीक्षा 100 गुणांसाठी होईल आणि त्यानंतर मैदानी परीक्षा ही 50 गुणांसाठी राहील। लेखी परीक्षेचा विचार करता लेखीमध्ये एकूण प्रमुख 4 आपल्या पुढे विषय येतात। 4 विषयांमध्ये मराठी 25 गुणांसाठी राहणार आहे, गणित 25 गुणांसाठी राहणार आहे, बुद्धिमत्ता 25 गुणांसाठी राहणार आहे आणि सामान्यज्ञान 25 गुणांसाठी राहणार आहे। असा एकूण 100 गुणांचा पेपर आपल्या पुढे त्या ठिकाणी येतो। मराठी 25 गुणांसाठी असेल, त्यानंतर गणित 25 गुणांसाठी राहील, बुद्धिमत्ता 25 गुणांसाठी आणि सामान्य ज्ञान 25 गुणांसाठी, असे एकूण 100 प्रश्न येणार आहेत। प्रत्येक प्रश्नाला 1 गुण राहणार आहे, प्रत्येक प्रश्नाला 1 गुण। इथे मायनस केले जात नाहीत, म्हणजे तुमचे काही प्रश्न चुकले आणि म्हणून त्यातील बरोबर मधील प्रश्न म्हणजे काही मायनस केले जातात। जसे आयोगाच्या वेळेस किंवा बँकिंगच्या परीक्षांमध्ये काय होतात, बरोबर मधले काही मायनस केले जातात। जसं की 4 चुकांमागे बरोबर मधला 1 गुण वजा केला जातो, तर तसे इथे वजा होणार नाही। आपण इथे जे 100 प्रश्न 100 प्रश्न बरोबर सोडवले तर 100 पैकी 100 गुण मिळतील। समजा आपण त्यातील 90 प्रश्न बरोबर सोडवले तर 90 गुण मिळतील। मग वरचे जे समजा 10 प्रश्न चुकलेले आहेत आपले, तर त्या 10 चुकलेल्या प्रश्नांबद्दल त्या ठिकाणी गुण मायनस केले जाणार नाही, म्हणजे नकारात्मक गुण पद्धती लागू नाही पोलीस भरतीला। मग 100 त्या ठिकाणी प्रश्न आणि 100 त्या ठिकाणी गुण राहतील, एका प्रश्नाला 1 गुण राहणार आहे। आता आपण या 4 विषयांच्या बाबतीत लक्षात असो, इथे पहिले 3 विषय हे नियमांवरती आधारित आहेत। मग या 3 विषयांना इथेच 75चं त्या ठिकाणी वेटेज आहे। तर ह्या 75 गुणांपैकी आपण तिथे जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे। का तर हे 3ही विषय हे नियमांवरती आधारित आहेत। पहा, नियम आहेत प्रत्येक विषयाच्या बाबतीत पाहत्यात येणाऱ्या, म्हणजे तिथे तुमचा गुण जाणार नाही, त्या अभ्यासक्रमाच्या बाहेरील प्रश्न येणार नाही, हे निश्चित आहे त्यात। मग इथे आपण 75 पैकी जेवढे जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करू तेवढा आपला तिथे फायदा राहणार आहे। म्हणजे आपण वरती जे त्या ठिकाणी मैदानी चाचणीला किंवा परीक्षेला 50 गुण बोललो, तर या 50 गुणांपैकी आपल्याला जेवढे जास्तीत जास्त, प्रत्येक मुलाचा प्रयत्न हाच असतो की आपल्याला जास्तीत जास्त गुण कसे मिळतील, तो प्रत्येक विद्यार्थी प्रयत्न हा करतच असतो। पहा, मग यात आपल्याला 50 पैकी बऱ्यापैकी आपल्याला 40 पैकी 40
पेक्षा जास्त गुण कसे मिळतील तो प्रयत्न आपण करणं आवश्यक आहे. बऱ्यापैकी मुलं अगदी 45-47 पर्यंत गुण मिळवतात. तुम्ही जेवढे जास्तीत जास्त गुण मिळवाल तेवढं आपण सुरक्षित सेफ झोन मध्ये त्या ठिकाणी राहतो. समजा आपण एकूण गुणांपैकी 50 गुणांपैकी जर त्या ठिकाणी इथे जर आपण एक 45 जरी गुण फिजिकल मध्ये समजा मिळवले, उदाहरणार्थ आपला चालला विषय, तर इथे 45 गुण फिजिकलला मिळाले म्हणजे मैदानी चाचणीमध्ये, आणि इथे आपण त्या ठिकाणी आता लेखीमध्ये आलेलो आहोत. तर लेखीमध्ये 75 पैकी आपल्याला या पहिल्या 3 विषयांचा विचार करता जास्तीत जास्त गुण मिळवण्याची संधी आहे. मग इथे 75 पैकी जर आपण त्या ठिकाणी अगदी 72-73 पर्यंत गुण सहजासहजी मिळवू शकतो, कारण की नियमांवरती आधारित विषय आहेत. मग इथे राहिला प्रश्न सामान्यांचा. सामान्यांमध्ये आपण तिथे 25 पैकी आता त्या विषयात काय होतं, अनेक विषय समाविष्ट आहेत. सामान्य याच्या अंतर्गत आपल्या पुढे इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, समाज सुधारक असतील, राज्यशास्त्र असेल, अगदी चालू घडामोडी असतील. आपल्याला माहिती आपण ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरलेला आहे तर त्या जिल्ह्यावरती आधारित सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी एक साधारण 5-6 4-5 प्रश्न तरी त्या ठिकाणी विचारलेले असतात. आणि अन्य मग त्या ठिकाणी राज्य स्तरावरील चालू घडामोडी असतील किंवा राष्ट्रीय स्तरावरील चालू घडामोडी असतील आणि अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरील जागतिक स्तरावरील चालू घडामोडी असतील, त्यांवरचेही आपल्याला प्रश्न विचारले जातात. अनेक विषय आहेत, म्हणजे डोंगरू पोखरून उंदीर काढण्याजोगी परिस्थिती आहे. मग अशा वेळेस आपल्याला तिथे खात्री देता येत नाही की बाबा इतकेच गुण मला तिथे मिळतील असं म्हणता येत नाही. पण तसं ह्या 3 विषयांच्या बाबतीत आपल्याला निश्चितपणे आपण अगदी एक 72-73 पर्यंत गुण जास्तीत जास्त मिळू शकतो, किंवा म्हणून त्याच्यापेक्षा 75 मिळू शकतात. मुलांवरती आपल्या अभ्यासावरती डिपेंड आहे. पहा मुलांना, राहिला प्रश्न पुढचा सामान्य. तर इथे एक साधारणपणे आपण जरी 20 जरी गुण समजा मिळवले, 20-21 गुण जरी मिळवले, तरी त्या ठिकाणी हे 75 पैकी समजा 73, उदाहरणार्थ आपला विषय चाललेला आहे, 75 पैकी आपण समजा तिथे 73 गुण मिळवले, ते 20-21 जरी गुण मिळवले तरी आपला स्कोर हा अगदी 90+ त्या ठिकाणी जातो. 90 पेक्षा जास्त गुण लेखीमध्ये म्हणजे आपण अगदी सुरक्षित ठिकाणी पोहोचलेलो आहोत असा त्याचा अर्थ होतो. लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला फिजिकल आणि लेखी या दोन्हीवरतीही बॅलन्स करणं आवश्यक आहे, त्याशिवाय पर्याय नाही. आता इथे आपण एकूण 100 गुणांपैकी जर आपण त्या ठिकाणी एक साधारणपणे इथे 90 जरी गुण मिळवले, 90 म्हणतोय मी, पहा 100 गुणांपैकी, तरी आपला स्कोर होतो 135. मी सरासरी तुम्हाला सांगतोय, 135 जरी स्कोर झाला तरी हा खूप चांगला स्कोर आहे मेरिट मध्ये बसण्यासाठी. पहा, त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळवले तर अगदी अभिनंदनच आहे आपलं, त्यात काही वाद नाही. मग 135 गुणांपर्यंत मुलांनी आपण म्हणजे तिथपर्यंत टार्गेट ठेवूनच काम करायला पाहिजे, तरच आपल्याला लिखित म्हणजे पोलीस भरतीच्या एकूण मेरिटचा विचार करता, फिजिकल आणि लेखीचा विचार करता आपण मेरिट मध्ये बसू शकतो, असा विचार, पॉझिटिव्ह विचार होणं आवश्यक आहे. पुढे आपल्याला त्या ठिकाणी यात हे 4 विषय मी लिहून दिलेले आहेत. या 4 विषयांमध्ये वाहन चालकच्या बाबतीतले प्रश्न जरा थोडे वेगळे राहू शकतात. जरी मी इथे 4 विषय प्रमुख लिहिलेले असतील तर त्या बाबतीतले प्रश्न थोडे वेगळे येऊ शकतात. राहिला प्रश्न SRPF वाल्यांच्या फिजिकल मध्ये थोडा वेगळेपण आहे, तर तिथे त्या गोष्टीत कमी जास्तपणा होऊ शकतं. त्यांचं फिजिकल त्या ठिकाणी 100 गुणांचं आहे. मग त्यातल्या प्रत्येक वेळेसाठी गुण वेगळे राहतील, हे लक्षात असू नये. तर परत तुम्ही म्हणाल की सर त्या ठिकाणी लेखीसाठी 50 गुण, मग SRPF वाले जे आहेत तर त्यांच्या बाबतीतले त्या ठिकाणी जे काही फिजिकलचे जे गुण आहेत तर ते तर जास्त आहे, तुम्ही ते 50च गुण लिहिलेत, अशा आपल्या मनात शंका निर्माण होऊ नये, हे लक्षात घ्यावं. आता ह्या एकूण 150 गुणांसाठी आपल्याला प्रत्येक विषयाचा स्वतंत्ररित्या अभ्यास करणं आवश्यक आहे. म्हणजे तर आपल्याला गुणांमध्ये काय होईल, वाढ होईल, आणि टार्गेट ठेवूनच काम करावं लागेल, तेव्हाच त्या ठिकाणी आपण आपल्या ध्येयापर्यंत निश्चित वेळेत पोहोचू शकतो. पहा, आता मुलांना इथे काय असतं, तर आपल्याला हे 4 विषय अभ्यासल्यानंतर आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवण्याचा जास्तीत जास्त सराव होणं आवश्यक राहतं. प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त आपण सोडवणं आवश्यक आहे. जेव्हा आपल्याकडे वेग येणार आहे आणि प्लस त्याच्यात अचूकता येणार आहे, तेव्हाच आपल्याला त्या ठिकाणी ज्याच्याकडे वेग आहे, ज्याच्याकडे अचूकता आहे, तर त्याला त्या ठिकाणी यश प्राप्त होणार आहे भरतीत. लक्षात ठेवा, हे सूत्र लक्षात ठेवा. वेग म्हणजे प्रश्नपत्रिका वेळेत पेपर सोडवणे. प्रश्नपत्रिका ते आपल्या त्या ठिकाणी 100 प्रश्न जे आहेत तर ते आपण 90 मिनिटात पूर्ण करणं आवश्यक आहे, जो आपल्याला 1.5 तास वेळ दिलेला आहे तेवढ्या वेळात. आणि अचूकता म्हणजे प्रश्नांचं बरोबर येण्याचं प्रमाण. प्रश्न बरोबर केव्हा येऊ शकतात,
तर जेव्हा आपण त्या ठिकाणी प्रत्येक विषयाचा अभ्यास सखोल आणि चांगल्या प्रकारे आपण करू, तर तेव्हा अचूकता म्हणजेच प्रश्न बरोबर येण्याचं प्रमाण वाढणं गरजेचं. जेव्हा प्रश्न बरोबर जास्त येतील तेव्हा गुण त्या ठिकाणी वाढत जातील आणि चुकांचं प्रमाण कमी होईल. यातील ही जी काही तफावत आहे ती कमी होणं गरजेचं आहे. पहा, लक्षात आलं? प्रश्नांचं त्या ठिकाणी प्रमाण बरोबर येण्याचं वाढायला पाहिजे आणि चुका कमी व्हायला पाहिजेत. मग इथे आपल्याकडून काही सिली मिस्टेक होतात, गोल करताना चूक होते, प्रश्न सोडवतोय दुसरा, गोल करतो तिसऱ्यालाच. अशा गोष्टी जेवढ्या टाळता येतील तेवढा आपल्याला तिथे त्या ठिकाणी फायदा आहे. मग इथे आपल्याला वेग आणि अचूकता जर आलं की आपल्या गुणांमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे वाढ होणार आहे आणि आपला पेपर वेळेत कव्हर होणार आहे. पहा, म्हणजे वेग अचूकता ही आपल्याला सगळ्यात महत्वाची राहणार आहे आपल्या पोलीस भरतीच्या बाबतीत. मी म्हणतोय पहा, तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी काय होईल, मेरिटमध्ये यश मिळणं सोपं जाणार आहे. पहा, एकूण पोलीस भरतीचा विचार करता. पहा, आता या प्रत्येकासाठी संदर्भ साहित्य वेगवेगळ्या प्रकारची मुलं वापरतात, ज्याच्या त्याच्या त्या ठिकाणी शिकवण्याच्या पद्धतीनुसार असेल किंवा कोणत्या लेखकांची आपल्याला पुस्तकं वाचल्यानंतर लवकर समजू शकतं किंवा समजत आहेत, ते प्रत्येकाचं मत वेगळं राहील. मला इथे सांगायचं की आपण जास्तीत जास्त क्रमिक पुस्तकांवरती आपण भर देणं आवश्यक आहे. क्रमिक पुस्तकं जेवढी तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासाल तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा फायदा होणार. कारण आपण वाचतोय एक आणि काय होतं, अभ्यासक्रमाचा विचार करता तर वाचतोय एक आणि परीक्षेत काय होतं की प्रश्न दुसरेच वाढतात. मग असं काय होतं की आपण एका रस्त्याने चालवलंय आणि म्हणजे दुसऱ्या रस्त्याने चालवले आणि प्रश्न येत आहेत ते वेगळे येतात. म्हणजे आपला रस्ता कुठेतरी काय झालेला आहे, चुकलेला आहे. पहा, आपण मी योग्य मार्गाने जाणं गरजेचं आहे आणि त्यासाठी क्रमिक पुस्तकं ही आपल्याला जास्तीत जास्त आधारभूत राहतील. पहा, म्हणजे त्यांचा आधार आपण घेणं आवश्यक आहे, हे असं मला तिथे सांगायचे. पहा, तर आपल्याला त्या ठिकाणी पोलीस भरतीत निश्चितपणे यश आल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, आज आपण पोलीस भरतीचा अभ्यासक्रम या बाबतीत त्या ठिकाणी बोललो, त्याच्या बाबतीतली माहिती घेतलेली. पुढील निश्चितपणे अशा स्वरूपाचा पुढील वेगळा अजून व्हिडिओ आपल्या पुढे येईल. ठीक आहे, तर सर्वांनी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ठीक आहे, थांबूयात. धन्यवाद.